14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पहाटे पुण्यामधून अटक करण्यात आली, तर यांना मदत करणाऱ्या संभाजी वायभसेला नांदेडमधून ताब्यात घेण्यात आलं। हा वायभसे आहे कोण, त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। संभाजी वायभसे बीडच्या केजमध्ये डॉक्टर होता। संभाजी वायभसेचा केजमध्ये स्वतःचा दवाखाना होता। नंतर संभाजी वायभसेनं डॉक्टरकीचा पेशा सोडला। संभाजी वायभसे ऊस मुकादम म्हणून काम करू लागला। सुदर्शन घुले आणि सांगळे दोघेही ऊस मुकादम होते। ऊस मुकादम असल्यानं तिघांमध्ये मैत्री झाली। संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवसापासून वायभसेही फरार होता। पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते। वायभसेनं चौकशीत घुले आणि सांगळेचा पत्ता सांगितला। संभाजी वायभसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला, तर वायभसेची पत्नी ही वकील असून दोघांनाही नांदेडमधून ताब्यात घेतलाय।